कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. खरंच मला खूप धन्यवाद भावांनो, तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करतात म्हणून. तर आत्ता एक मला गोष्ट आठवली म्हणून व्हिडिओ बनवते मी. माझी आजीला जाऊन 2 महिने झाला, 2-3 महिने झालं माझी आजी जाऊन. त्याच्यानंतर माझ्या आजीची बहीण आणि त्यांचा मुलगा त्या गावामध्ये ना त्यांचा शेळ्यांचा व्यापार होता. व्यापारी होते शेळ्यांचे, शेळ्या विकायचे घ्यायचे ते. तर ते एक दिवस माझ्याकडे आले एक दिवस. तर अशीच झाडाखाली बसले होते मी आणि माझी आजीची सख्खी बहीण ना ती आणि त्यांचा मोठा मुलगा. तर ते माझी आजी जिवंत असताना ते कधी यायचे जायचे, लहान होते मी तेव्हा, पण त्यांना माहीत नाही ते कसे अचानक आले ते माझ्याकडं. बसले होते मी झाडाखाली, तर घर दिसलं नाही, काय दिसलं नाही. त्यांनी मलाच विचारलं, तिथे एक मुलगी होती म्हणले लहान, ती मुलगी कुठं आहे असं लय दिवसाने आले विचारलं मला. तर मग मी त्यांना बोलले मीच आहे ते. तर माझा अवतार एवढा घाण होता, अंगात कपडे नीट नाही, डोकं धुतलेलं नाही, केसाचा झाप असायचा. पहिल्यापासून केस असेच मोठाले, कधी तेल भेटत नसायचं केसांना, कधी केस धुवायचे नाही. जायचं नदीला, शेणा नदी आहे आमची, तर त्या नदीला जायचं, नदीत जाऊन पोवायचं आणि यायचं. कसला साबण आणि कसला सोडा त्या केसाला लावायला, काहीच नसायचं, साबण नसायचं, काहीच नसायचं. तसेच केस धुवायचे आणि यायचे, केसात गोवा व्हायचे. आणि त्यांनी तसा अवतार होता माझा ना, तरी पण माझ्या हाताला धरलं त्यांनी. आणि जे काय खायला आणलं होतं ना ते खायचं दिलं. मला म्हणले, तुला कधी पण पैसे असं वाटलं ना, खर्चायला लागले ना, तुम्ही मिरजगाव म्हणून गाव आहे माझ्या नगरच्या अलीकडे, मिरजगाव गाव आहे. मिरजगावाला शेळ्याच्या बाजारात तिथं असतो मी. माझं नाव सांगितलं ना, कोणी पण तुला दाखवते. मग ती गोष्ट माझ्या ध्यानात बसली. हप्त्याचा बाजार असायचा, बुधवारचा बाजार हप्त्याचा. ते जाताना पैसे देऊन गेले. मग अचानकपणे मी एक दिवस गेले बुधवारच्या दिवशी. बरं, बुधवारच्या दिवशी जायला टेम्पोनी 5 रुपये लागायचे जायला, तेव्हा 5 रुपये लागायचे. पण ते 5 रुपये कोण आणायचे? कोण देणार 5 रुपये आपल्याला? 5 रुपये त्या काळात म्हणजे जास्त होते ना, कोण देणार? मग काय करायचे, टेम्पो भरलेला असायचा, पण त्या टायमाला टेम्पो तर नेत नसायचे. जागा असली तरी टेम्पो नेत नसायचे, कारण की अवतार खराब होता ना. आणि तुला काय करायची बाजारला येऊन म्हणायचे मला. पण मला काय करायचं होतं, मला जायचं असायचं बुधवारच्या दिवशी त्या मामाकडे. ते पैसे देतात ना दर बुधवारी, तिथं गेले. आणि मग ते टेम्पो तर सुद्धा बसू देत नसायचे. मग मी काय करायचे, सकाळी ना लवकर उठले ना, 7 वाजताच उठले ना, की चालत मिरजगावला जायचे. माझ्या गावाहून मिरजगाव 9 किलोमीटर आहे, 8 ते 9 किलोमीटर. तिथपर्यंत चालत जायचे 20 रुपयासाठी. आणि मग मी तिथं गेले ना, शोधायचे मी. कुणी त्यांना नाव त्यांचं सांगितलं ना, तर कुणी सांगायचे जा तिथं आहेत म्हणून. जायचं आणि तिथं जाऊन उभं राहायचं. प्रत्येक बुधवारी जायचं आणि तिथं त्यांच्यासमोर जाऊन उभं राहिलं ना, ते लगेच तोंडावरून हात फिरवायचे, डोक्यावर हात फिरवायचे, पोटभर जेवायला घालायचे पोटभर. 20-30 रुपये दर बुधवारी द्यायचे मला. आणि रोज दर बुधवारी येत जा म्हणायचे, तू दर बुधवारी ये म्हणायचे. त्यांना पण माझ्यासारख्या 4 मुली होत्या. तर ती 5वी मुलगी म्हणूनच ते मला लक्ष द्यायचे माझ्याकडे. तर दर बुधवारी मग ते 9 किलोमीटर चालत जायचं 20 रुपयासाठी. मग ते 20 रुपये घेऊन परत चालत यायचं. टेम्पो तिथं भरलेला असायचा, पण लोक असे होते ना, त्या टेम्पोत घेऊन येत नसायचे मला. तिथून माझ्या पाठीमागून गाड्या यायच्या आणि मी चालतच राहायचे. काय पैसे घ्यायचं का निघायचं उन्हाचं चालत. त्या मामाने चप्पल घेऊन गेली, चालत नको जाऊ म्हणली, चप्पल घेऊन द्यायचे. तुटले की चप्पल घेऊन द्यायचे, कधी एखाद्या वेळेस कपडे घेऊन द्यायचे. असं करता करता लय दिवस जायचे. जवळ कळत नव्हतं ना, काम लागत नव्हतं ना, तवर जायचे त्यांच्याकडे. आणि लय खुशी वाटायची त्यांना बघून. मला म्हणायचं तू शाळेत जा, शाळेत जायचं नको तो बंद करू. शाळेत जायचं पण मन नसायचं शाळेत बसायचं मला. आणि ते मामा मला काय करायचे, चल म्हणायचं माझ्याकडे राहायला. तिथे गेले पण होते एकदा, घेऊन पण गेले होते एकदा. मला नाही जमलं त्यांच्या मामा.
त्यांच्यामध्ये कसं राहायचं, तर काय बोलायचं, काय काय करायचं मला जमलं नाही त्यांच्यामध्ये. घेऊन गेले ते, पण म्हणलं 8 दिवस राहिले, म्हणलं मला जिथून आणलं तिथं नेऊन सोडा म्हणलं. तर नाही, त्यांनी विरोध नाही केला. ठीक आहे म्हणले, बाबा तुला नेऊन सोडतो म्हणलं. तिथं राहिलं तर मला म्हणजे त्यांच्यात राहायलाच जमत नव्हतं मला. ते वेगळंच दिसायचं ना, कधी गेलो नव्हतो आपण. आणि नेहमी जाणं येणं असेल तर बात अलग असते ना, की नेहमी जातो येतो आपण, की आपलेपणा असं आहे, तर ते बात अलग आहे. कधी जायचं कधी नाही जायचं, ते मग ते आपलेपणा असं वाटत नव्हतं. त्या घरात 8 दिवस होते ना, फक्त मला मामा आपले वाटायचे. ती आजी पण होती, माझी आजीची बहीण पण होती, ती जीव लावायची, पण नाही जमलं मला, नाही राहू शकले मी तिथं. मग त्यांनी दुसऱ्या बुधवारी मला सोडलं, आणून सोडलं. तर पण त्यांचं नेहमी बोलणं असायचं, बाळा तुला कधी काय लागलं ना तू ये मिरजगावला. पण ती चालत 9 किलोमीटर 20 रुपयासाठी चालत जायचं, ते खूप माझ्या मनाला लागायचं. चालत जायचं माझ्या खूप जीवावर यायचं, पण जाऊ दे वाटायचं. काम तरी काय आहे, दुसरं कोण काय काम देतं आहे आपल्याला, कामच काय आहे, नाही तर चालत जायला काय हरकत आहे. मग असं करता करता त्या मामाने काय केलं, एक जणाला सांगितलं की ती रोज दर बुधवारी चालत येते इथं 20 रुपयासाठी. तर हे 20 रुपये तिथलाच व्यापारी होता तो, पण हे 20-30 रुपये ना तिला देत जातो. आणि मला सांगितलं त्यांच्या घरी जात जा पैसे आणायला दर बुधवारी. मग जाणं बंद केलं. पण ठीक आहे, जाणं बंद केलं, पण एक टायमाचं जेवायला द्यायचे ना मामा. पैसे 20 रुपये घ्यायचं आणि जेवण यायचं, पण ते जेवण कोण देणार, ते मन माझं राहत नसायचं. मी त्यांना सांगितलं तुम्ही नका, मला माझ्या मामाला भेटायला जायचं, तुम्ही नका त्यांच्याकडून पैसे आणले जाऊ, मी येत जाईल म्हणून. मग मी ते त्यांच्याकडून पैसे घेणं बंद केलं. गेले परतच्या बुधवारी. मला म्हणले का तुला पैसे ते देतात ना, तू कशाला येते, आता कसं सांगणार की जेवायसाठी म्हणून. आणि मग मनाला कुठंतरी लागलं, म्हणलं ते काय जेवायला थोडं देतात तेव्हा. तर मामा ओळखून गेले. मग म्हटलं मला ते काय जेवायला देतात का तेव्हा. मग ओळखून गेले मामा माझे. ठीक आहे काय हरकत नाही बाय म्हणले. मग 50 रुपये द्यायला लागले, तुला ते 5 रुपये ठेवत जा आणि टेम्पोने येत जा म्हणायचे. 50 रुपये द्यायला लागले मला. मग जेवण 50 रुपये. पण एकही बुधवार त्यांनी कधीच असा वेस्ट घालवलं नाही की मी त्यांना भेटले नाही, ते म्हणला मला भेटले नाही, असं कधीच झालं नाही. ते माझी वाट बघत बसायची, ह्या टायमाला ताई येत असते आणि ह्या टायमाला ताई येईल म्हणून. त्यांनी खूप प्रयत्न केला मला घेऊन जाण्याचा, पण मला नाही जमलं तिथं. पण त्या टायमाला ना एक पैसे देणारी व्यक्ती मला ना तेवढी एकच होती. बाकीचे गेले ते कुठं वनवासाला, पण ती एवढीच एक व्यक्ती होती की माझे मामा मला पैसे द्यायचे. आणि ते एकटेच मामा, बरं त्यांचं माझंच नातं फक्त मला असं वाटायचं माझे मामा आहेत. त्यांच्या घरातले कोणी असायचे ना तर मला आपलेपणा वाटत नव्हतं त्यांच्या घरातल्यासोबत, फक्त मामासोबतच आपलेपणा वाटायचा मला. आता घरातल्यासोबत मला नव्हतं आवडत शेअर करायला कोणत्या गोष्टी, काय सांगायला. मामाला सगळं सांगायचं, मामा असं झालं तसं झालं. मी किती लहान होते ना तरी ते माझं सगळं तासभर ऐकून घ्यायचे. काही पण बोलत राहिले ना, हा कवाळा म्हणून ऐकून घ्यायचे. आता किती वर्ष झाले त्यांची माझी भेट नाही आहे, कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे, भेट नाही. बघा ना आता कधी गेले गावाला तर जाऊन येईल. पण त्या मामाने मला ना खूप जीव लावला आणि खूप सांभाळलं त्यांनी. ते एकच दिवस असायचं फक्त, बुधवारच्या दिवशी. माणूस केलेले ना उपकार कधी विसरू नाही. आपल्यावर कोणी नाही त्या वेळेस आपल्याला कोणी ताटातला घास दिला असेल ना तर त्यांचे उपकार ना कधीच विसरू नाहीत. आता तसं नाही, विसरून जातात लोक. पण मला ते विसरायला कधीच देवाला म्हणते भाग पाडू नको. मला परिस्थिती नाजूक काय असते ना ते मला विचारा तुम्ही.